प्रभाग क्रमांक 27 अंतर्गत येणाऱ्या अंबड MIDC परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या वर्षानुवर्ष प्रलंबित प्रश्नांवर नगरसेविका प्रियंका राकेश तोंडे यांनी गुरुवारी झालेल्या महासभेत आक्रमक भूमिका घेतली। उर्वरित शेतजमिनींचा प्रश्न, अपुरे रस्ते, रखडलेली विकास कामे, लेआउट मंजुरी आणि वाढीव घरपट्टी अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी प्रशासनाला जाब विचारत तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणी केली असून अंबड MIDC परिसराचा झपाट्याने विस्तार होत असताना स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांच्या मूलभूत प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा दोंदे यांनी महासभेत उपस्थित केलाय। अनेक वर्षापासून विविध कार्यालयांच्या फेऱ्या मारूनही प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे। त्यामुळे आता प्रशासनाने कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्ष उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे। MIDCच्या विकासामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या उर्वरित जमिनींच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, शेतकऱ्यांच्या हक्कांशी संबंधित असलेल्या या प्रश्नावर ठोस निर्णय घेऊन त्यांना न्याय द्यावा अशी आग्रही भूमिका दोंदे यांनी मांडली असून अंबड परिसरातील अनेक ठिकाणी रस्त्यांची अपुरी व्यवस्था असून विकास कामेही अपेक्षित वेगाने होत नसल्याचे त्यांनी महासभेच्या निदर्शनास आणून दिले। वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पायाभूत सुविधा अपुऱ्या पडत असून नागरिकांना दैनंदिन प्रवासात अडचणींचा सामना करावा लागतोय। त्यामुळे रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांची कामे तातडीने मार्गी लावावीत अशी मागणी करण्यात आली आहे। स्थानिक नागरिकांच्या लेआउट मंजुरीच्या प्रलंबित प्रश्नांवरही दोंदे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले। मंजुरीच्या प्रक्रियेत होणारा विलंब दूर करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। त्याचबरोबर वाढीव घरपट्टीमुळे नागरिकांवर पडणारा आर्थिक भार कमी करण्यासाठी प्रशासनाने फेरविचार करावा अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। स्थानिक परिस्थितीचा विचार न करता लादण्यात आलेली वाढीव घरपट्टी नागरिकांसाठी अन्यायकारक ठरत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय। अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर केवळ आश्वासने देऊन चालणार नाही, संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून कालबद्ध पद्धतीने प्रश्न सोडवावेत अशी स्पष्ट मागणी प्रियंका दोंदे यांनी केली आहे। सन्माननीय पत्रकार बंधू, सन्माननीय नाशिक, माझा विषय अजून तर तसा प्रश्न घेतलेला नाही मांडलेला आहे की माझ्या प्रभागामध्ये, माझा प्रभाग 27 आहे, माझ्या प्रभागामध्ये अंबड गावामध्ये MIDCला लागून त्यांच्या जमिनी होत्या। सन 1972 मध्ये त्यांच्या जमिनी MIDCला दिल्या गेल्या। पण तर मॅडम तिथे म्हणजे त्याला लागून जमिनी असल्यामुळे त्यांनी त्या जमिनी त्यांना दिल्या, MIDCला दिल्या। पण आहे ना त्या काही जमिनी त्या आता म्हणजे उर्वरित ज्या जमिनी होत्या शेतकऱ्यांच्या, काही जमिनी त्यांनी दिल्या MIDCला, पण काही जमिनी त्यांच्या उर्वरित राहिलेल्या होत्या, त्याच्यावरती ते शेती करत होते। पण कंपन्यांचं प्रदूषित पाणी असल्यामुळे त्या तिथे उत्पन्न किंवा पीक त्यांचं होत नव्हतं। मग त्यांनी तिथे पत्र्याचे छोटे छोटे शेड उभारले, पण त्या शेडला महापालिकेने घरपट्टी आणि दंड, इतर दंड खूप जास्त लागू केलेले आहेत। तर ते कमीत कमी त्यांना लागू करावी ही मी विनंती करते, कारण त्यांचा म्हणजे छोटे त्यांचे शेड येतात, त्या शेडला इतके जास्त प्रमाणात घरपट्टी लावणं त्यांना खूप ते जड जाते आणि त्यांचं कुटुंब त्या पत्र्याच्या शेडवरतीच चालतंय। तर तुम्ही कमीत कमी घरपट्टी त्यांना लागू करावी ही विनंती करते। तसं मी मॅडम तुम्हाला 17/5 पत्रक सुद्धा दिलेले ग्रामस्थांच्या वतीने की ती घरपट्टी कमीत कमी लावण्यात यावी। तर तुम्ही याच्यावरती विचार कराल आणि योग्य तो न्याय द्याल आमच्या अंबडच्या ग्रामस्थांना, ही मला खात्री आहे। मला तुम्ही बोलू दिलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद। दरम्यान महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी याबाबत ठोस निर्णय घेतला असून शेतकऱ्यांनी उभारलेल्या शेडवरील टॅक्स कमी करण्यासाठी माहिती मागवावी, तसेच शासनाकडे प्रस्ताव सादर करावा अशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत। व्यवस्था करावी। त्याचबरोबर दुसरा जो मुद्दा शेतकऱ्यांचा इथे प्रस्तुत झाला तो म्हणजे अंबड एरियामधले 26 नंबर प्रभागातले जे शेतकरी आहेत त्यांना जे टॅक्सेशन होतं शेड बांधण्याच्या साठी 27 नंबरच्या, तर तिथे ह्या प्रॉपर्टी टॅक्सला रेग्युलराइज करण्यासाठी आपण काहीतरी
SOP मागावी. त्याच पद्धतीने जे त्याची डेव्हलपमेंट आहे ती करत असताना शासनाकडे एक प्रस्ताव सादर करावा की त्याचे जे काही नॉर्म्स आहेत ते बदलण्याकरता. आणि जेव्हा आपण ह्या पद्धतीची डेव्हलपमेंट मागतोय, आज आपल्याकडे गावठाणाचं देखील इथे निवेदन आलेलं आहे आणि गावठाण ही नाशिकची ओळख असल्या कारणाने गावठाण विकसित करण्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. त्यामध्ये गावठाणाला विशेष FSI ची मागणी व हेरिटेज दर्जा देण्यात यावा असे शासनाकडे आपण पाठवावे. त्याचबरोबर सर्व ठिकाणीच डासांची उत्पत्ती आणि पेस्ट कंट्रोलवरती आपण इथे उहापोह केला गेला. अंबड MIDC परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या प्रश्नांवर महासभेत आवाज उठवत त्यांनी प्रशासनाला प्रश्न प्रलंबित ठेवू नका, तातडीने निर्णय घ्या असा थेट इशारा दिलाय. त्यामुळे आता प्रशासन या प्रश्नांवर कोणती ठोस पावले उचलते याकडे प्रभाग 27 मधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.